नमस्कार. गाडेकर मसाल्यामध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण कांदा लसूण मसाला याची पूर्ण प्रोसेस बघणार आहोत. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग टू पॅकेजिंग अशा या प्रोसेसमध्ये आपण पाहणार आहोत की कांदा लसूण मसाला कसा तयार होतो, त्यासाठी काय काय करावं लागतं आणि आपला कांदा लसूण मसाला हा स्पेशल आहे, खास आहे. याची कारणं काय आहे हा पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. कांदा लसूण मसालामध्ये आपण लसणाची एक एक पाकळी निवडून या ठिकाणी मसाल्यामध्ये वापरतो. आपण बघू शकता, हे लसणाची पाकळी आहे. एक एक पाकळी सोलली जाते आणि स्वच्छ केलेली हे लसूण आपण कांदा लसूण मसाल्यामध्ये वापरतो. आलंसुद्धा आपण धुवून घेत असतो. निवडक खडे मसाले, मिरी, लवंग, दालचिनी हे सुद्धा उत्तम क्वालिटीचे आपल्या मसाल्यामध्ये वापरले जातात. धणे आहेत, हे धणेसुद्धा गावरान धणे आहेत आणि हे मंद आचेवरती भाजून आपण त्याची बारीक करून मसाल्यामध्ये वापरला जातो आणि म्हणूनच आपला कांदा लसूण मसाला स्पेशल आहे. बघू शकता, मंद आचेवरती सर्व खडे मसाले या ठिकाणी पूर्णपणे खरपूस असे भाजले जातात आहे. लवंग असेल, मिरी असेल, दालचिनी असेल, हे सर्व खडे मसाले आपण एकत्र भाजून एकत्र करतो. पहा, ही लवंग कशा पद्धतीने भाजली जाते. खडे मसाले पूर्णपणे भाजलेले असल्यामुळं आपला कांदा लसूण मसाला हा खूप चांगल्या पद्धतीने राहतो. 6 महिने त्याची बेस्ट बिफोर डेट असली तरीसुद्धा तो 7 ते 8 महिन्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं राहतो. बघा, ही दालचिनी आहे, खूप चांगल्या पद्धतीनं भाजलेली आहे. यानंतर गावरान तीळ आहेत, पांढरे, हे सुद्धा आपण भाजून घेतो आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून आपण मसाल्यामध्ये ते वापरलेले आहेत. सर्व खडे मसाले भाजलेले एकत्र केले जातात. त्यानंतर पल्वरायझरमध्ये हे सर्व मसाले 2 ते 3 वेळा बारीक केलेले जातात. आपण बघू शकता, हे पल्वरायझर मशीन आहे. यामध्ये हे सर्व खडे मसाले एकत्र करून आपण त्याची पावडर केलेली आहे. यानंतर कांदा लसूण मसाल्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे कांदा. हा थेट शेतकऱ्यांकडून आपण घेतलेला आहे. हा कांदा चांगल्या क्वालिटीचा असून तो सोलून पूर्णपणे त्याचे बारीक काप केले जातात. ही पूर्ण प्रोसेस जी आहे ही मॅन्युअली आहे आणि म्हणूनच आपले सर्व मसाले आपण घरगुती मसाले म्हणून म्हणतो त्यांना. घरच्या पद्धतीनं, अतिशय पारंपरिक पद्धतीनं हे मसाले केले जातात. बघू शकता, हा कांदा त्यानंतर शिजवला जातो. या प्रोसेसला पूर्णपणे कांदा शिजवण्यासाठी कमीत कमी 6 ते 8 तास लागतात. हा कांदा शिजवल्यामुळं काय होतं की त्याच्यातलं पाणी जे आहे हे पूर्णपणे आटलं जातं आणि त्यानंतर हा मसाल्यामध्ये वापरतो आणि म्हणून आपला मसाला एकदम त्याला चांगल्या पद्धतीची टेस्ट आहे. खूप सुंदर अशी टेस्ट आहे. बघू शकता, हा शिजवलेला कांदा अशा प्रकारे दिसतो. आणि नंतर मिक्सरच्या साहाय्याने त्याची पेस्ट केली जाते. कांदा शिजवून चांगल्या पद्धतीनं नंतर तेलामध्ये तो फ्राय होतो आणि नंतर थंड झाल्यानंतर त्याची पेस्ट बघू शकता आपण. अशा पद्धतीनं ही कांद्याची पेस्ट तयार होते आणि ही पेस्ट खडे मसाले जे आपले बारीक केलेले आहेत, कांदा लसूणच्या साठी जे काही प्रमाण आहे ते खडे मसाले घेऊन आपण बारीक केलेले आहेत. त्यामध्ये ही पेस्ट ब्लेंडरमध्ये आपण टाकून पूर्णपणे 100% मिक्सिंगसाठी आपण फिरवतो. साधारण 30 ते 35 मिनिट हा कांदा लसूण मसाला ब्लेंडरमध्ये फिरला जातो आणि त्यानंतर आपण बघू शकता, खूप सुंदर असं पॅकिंग या ठिकाणी केलेलं आहे. अतिशय घरगुती पद्धतीने बनवलेला हा कांदा लसूण मसाला खूप सुंदर आहे, खूप टेस्टी आहे.